श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरी T20 सामन्यांची मालिका 1-1 बरोबरीत राहिली. त्यानंतर आता उभय संघात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. चरित असलंका हा श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे, तर मिचेल सॅटनर याच्याकडे न्यूझीलंडचं कर्णधार पद सांभाळायला असणार आहे. मात्र श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना आज रणगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे खेळला जाणार आहे. IPL 18व्या मोसमाआधी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. या मेगा ऑक्शनकडे रिलीज करण्यात आलेल्या खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलंय. मात्र त्याआधी दिल्ली कॅपिटल्सच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या नव्या गोलंदाजांची प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. 2011च्या विश्वविजेत्या संघाचा खेळाडू आणि गोलंदाज मुनाफ पटेल याची दिल्ली कॅपिटल्स टीमचा बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला पहिल्या T20 सामन्यात पराभूत करत विजयी सलामी दिली. भारताने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारताच्या गोलंदाजांनी दुसऱ्या सामन्यात छोट्या धावसंख्येचा बचाव करत जवळपास सामना आपल्या पारड्यात झुकवला होता. मात्र अखेरच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे भारताने सामना गमावला आणि दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-1 बरोबरी साधली. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांकडे आघाडी घेण्याची संधी आहे आणि दोन्ही संघांसाठी आजचा तिसरा सामना निर्णायक असणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट टीमने तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात बांगलादेशवर मात करत मालिकाही जिंकली. त्यानंतर अफगाणिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार ऑलराऊंडर मोहम्मद नबी याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केलाय. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेनंतर वन डे क्रिकेटला अलविदा करणार असल्याचं नबीने सांगितलंय. मात्र गेल्या वन डे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेपासून निवृत्तीबाबत विचार करत असल्याचं नबीने तिसऱ्या सामन्यानंतर स्पष्ट केलंय. भारतीय महिला बॅडमिंटनपटू ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कुमामोटो मास्टर्स जपान या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पहिल्याच फेरीत पराभवाच्या नामुष्कीचा सामना करावा लागलाय. चीन तैपेईच्या लीन यिन हुई या जोडीकडून त्यांचा पराभव झाला. आता या स्पर्धेमध्ये भारताची मदार एकेरी विभागातील लढतीमध्ये लक्ष्य सेन आणि PV सिंधू या 2 खेळाडूंवर असणार आहे. कर्णधार असलम इमानदारच्या गैरहजेरीत चढाईच्या आघाडीवर अपयशी ठरलेल्या पुणेरी पलटणला प्रो कबड्डीच्या 11व्या पर्वात काल दबंग दिल्लीवर 12 गुणांची आघाडी टिकवता आली नाही. आशू मलिकच्या तुफानी चढाईनं एक वेळ भक्कम असलेला पुणेरी पलटणचा बचावही फिका पडला आणि सामना नाट्यमय कलाटणी घेत 38-38 असा बरोबरीत राहिलाय. गतविजेत्या भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियन संघांवर 3-2 असा रोमहर्षक विजय साकारला. दीपिकाने लढत संपायला 3 मिनिटे बाकी असताना शानदार गोल करीत भारताला विजय मिळवून दिलाय. सलग दुसऱ्या विजयासह भारतीय महिला हॉकी संघाने गुणतालिकेत 6 गुणांसह दुसरे स्थान पटकावलंय. संगीता कुमारीने 1 तर दीपिकाने 2 गोल करीत भारताचा विजय निश्चित केलाय. भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेध लागले असताना बुद्धिबळ विश्वात गतविजेता डिंग लिरेन आणि त्याला आव्हान देणारा युवा भारतीय डी गुकेश याच्या विश्वविजेतेपदाच्या लढतीची उत्सुकता लागली आहे. दोघांचा सध्याचा फॉर्म पाहता 15 फेऱ्यांची ही लढत गुकेश 12व्या फेरीतच जिंकेल असा विश्वास निष्णांत ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांनी व्यक्त केलाय. तर 12व्या फेरीच्या आतच गुकेश विश्वविजेता झालेला असेल असा विश्वास प्रवीण खिपसे यांनी व्यक्त केलाय.